नमस्कार मित्रांनो, SMS रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजची नाशिक स्पेशल झिरकं, तर ते हे झिरकं कसं करायचं ते आपण पाहूया। झिरकं करण्यासाठी प्रथम काय साहित्य लागेल ते आपण पाहून घेऊ। तर त्यासाठी प्रथम एक वाटी बारीक शेंगदाण्याचं कूट, नंतर थोडंसं खोबरं, नंतर लसूण, मिरची, कोथिंबीर, भाजलेले पांढरे तीळ, जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि आलं। आता हे प्रथम खोबरं, लसूण, मिरची आणि आलं याचं एकत्रित मिश्रण करून घ्यायचं। तसे हे जे भाजलेले पांढरे तीळ आहेत हे सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। या प्रकारे लसूण, खोबरे, आलं आणि मिरची हे मिक्सरला बारीक करून घेतले। नंतर पांढरे तीळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। नंतर जे कोथिंबीर होती ती सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवले। नंतर हे सर्व साहित्य आणि शेंगदाण्याचं कूट। आता हे झिरकं कसं करायचं त्या थोडंसं 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ। मोहरी या प्रकारे तडतडली की त्यामध्ये हे जिरे टाकायचे। तर त्यामध्ये हा हिंग, नंतर हे लसूण, खोबरं आणि मिरचीचं वाटण, या प्रकारे तेलामध्ये झिरकं म्हणजे नाशिकमधील एक स्पेशल आमटी म्हणता येईल। नाशिकची एक स्पेशल आमटी म्हणता येईल। एकदम सोपी आहे आणि पटकन होणार आहे आणि टेस्टी तर खूप लागते। तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा। हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी होतं। मसाला थोडासा जाडसरच मिक्सरला बारीक करून घ्यायचा। शक्यतो हा खलबत्त्यामध्ये चेचून घेतला तर खूप छान होईल। खूप छान रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आता याला एक छानशी उकळी येऊन देऊ। एक उकळी आली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची। नंतर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट, तर याला छान शिजून याला उकळी आल्यानंतर जे पांढरे तीळ बारीक करून घेतले होते हे टाकू। याने झिरक्याला जाडसरपणा येईल म्हणून यामध्ये 2 चमचे भाजलेले पांढरे तीळ बारीक करून घालायचे। आता यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेली कोथिंबीर टाकते। नंतर थोडासा लूक छान येण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकते। तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। या प्रकारे हे 5 मिनिटं शिजून द्यायचं। मित्रांनो, रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे। या प्रकारे हे झिरकं 5 ते 10 मिनिटं शिजून द्यायचं। या प्रकारे हे नाशिक स्पेशल झिरकं बनवून तयार झालेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल। एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान आहे। आणि जर रोजच्या जेवणामध्ये एखादी जर भाजी वेगळी खायला मिळेल तर ते आपल्याला खूप आवडतं। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये। धन्यवाद।